म्हाळसा, ती इथे येणार नाही. ज्या दिवशी तुझी अनुमती असेल तेव्हाच तसे होईल. पण मी अशी अनुमती देणारच नाही. आज तू असं म्हणतेस, उद्या तुझा निर्णय तू बदलू शकतेस. हा तुमचा डाव आहे का? आख्यानाची वेळ झाली आहे, निघूया. तुम्ही विषय टाळता आहात. आपण ह्यावर नंतर बोलू शकतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मुनिवर, आज आख्यान सुरू करताना तुम्ही असे साशंक का? हे प्रभू, आज का कुणास ठाऊक मला असे वाटते आहे की आजच्या आख्यानात माझ्या तोंडून नको ते काहीतरी बाहेर पडेल. मुनिवर, ह्या राज्यसभेत साक्षात श्री खंडेराय असताना तुम्ही त्यांच्याकडेच निर्भय होण्याचा आशीर्वाद मागावा. आणि मुनिवर, जसे ह्या गडावर साक्षात श्री खंडेराय आहेत, तसेच ह्या राजसभेत विघ्नहर्ता श्री गणेश देखील आहेत. तुम्ही निश्चिंत राहा. मधुस्फीता वाच परम अमृतं निर्मितवतस् तव ब्रह्मं किंवा गपि सुरगुरोर्विस्मयपदम् मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसितः. मुनिवर, आख्यानाला मनमोकळेपणाने सुरुवात करा. जशी आपली आज्ञा देवा. तुम्ही खरोखरच बानूला काही सांगितलं नसेल अशी मी आशा करते. तू निश्चिंत राहा, मी बानूला काहीही सांगितलेलं नाही. देवा, आपली आज्ञा असेल तर पुढच्या आख्यानाला सुरुवात करतो. या आधी आपण आख्यानात कैलासातील शिवसभेचे वर्णन ऐकले. सप्तर्षी श्री महाविष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांच्या समोर महादेवांनी मणी आणि मल्लांच्या विरुद्ध युद्ध पुकारले आणि श्री पार्वती देवींनी शक्ती रूपाने श्री महादेवांसोबत या अवतारात असणार असल्याचे सांगितले. महाराज, मला एक विचारायचं आहे. नारायण नारायण. विचार बानू, तुमच्या शंकांचं निरसन व्हावं हाही या आख्यानाचा हेतू आहेच. असे कसे होईल? म्हणजे असे काहीतरी आहे जे मला ठाऊक आहे आणि बानूला ठाऊक नाही. म्हाळसा, तू अजून सांगितलं नाहीयेस. ते जर तुला ठाऊक असेल तर? तर मी स्वतः तिच्या शंकेचं निरसन करेन. विचार कर म्हाळसा, ते बानूला सांगताना तुला मनात कोणताही आकस ठेवता येणार नाही. तिला समजेल असे सांगावे लागेल.
हो, मी तयार आहे. नारायण नारायण. विचार बन, काय शंका आहे तुला? देवा, मागच्या वेळेला महाराजांनी शिवसभेचं सांगितलं होतं बघ. तेव्हा त्यांनी महादेवांबरोबर पार्वती देवी बी होत्या हे सांगितलं होतं. मला त्यांच्याबद्दल विचारायचं आहे. नारायण नारायण. मला त्यांच्याबद्दल काय बी ठाव नाही जी. आणि मी हे देवासनी बी विचारलं होतं. तर देवांनीच मला सांगितलं का जे काही विचारायचं आहे त्या आख्यानामध्ये विचार म्हणून. भासा, मी म्हणालो होतो की अशी ही एखादी गोष्ट असू शकते जी बानूला ठाऊक नाही, पण ती गोष्ट तुला ठाऊक आहे. म्हणजे तुम्हाला पार्वती देवींबद्दल ठाव आहे म्हाळसाताई? माझ्या गुरूंकडून मला त्याबद्दल कळले. त्यांच्याकडूनच मी पार्वती देवींबद्दल काही जाणू शकले. याचा मला आनंद आहे. देवा, म्हाळसा देवींना पार्वती देवींबद्दल अर्थात त्यांच्या मूळ रूपाबद्दल ठाऊक आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या मूळ रूपाबद्दल कळलेलं आहे. प्रधानजी, मी म्हाळसेला पार्वतीबद्दल सांगितलं, पण तिला अजून हे कळलेलं नाही की तीच पार्वती आहे आणि पार्वती हे तिचं मूळ रूप आहे. ज्या क्षणी तुला कळेल की तूच पार्वती आहेस, तेव्हा तुला कळेल की माझे आणि तुझे जन्मजन्मांतरीचे नाते आहे असे मी का म्हणालो. नारायण नारायण. बानू, मला वाटतं की तुझ्या शंकेचं श्री म्हाळसा देवींनी निरसन केलं आहे. भाईजी, म्हाळसाताईंनी जे पार्वती देवींबद्दल मला सांगितलं आहे त्यामुळं मला हे कळालं आहे का माझी भक्ती करण्यासाठी जो आधार मला मिळाला आहे तो त्या देवींमुळेच मिळाला आहे. मला असं वाटलं होतं का माझ्या मूळ रूपाशी पार्वती देवींचा संबंध असेल, पण आता नाही वाटत मला असं. नारायण नारायण. बानू, त्यांच्या आशीर्वादामुळेच तर तुला या शिवलीलेत श्री खंडेरायांना प्राप्त करण्याचे बळ मिळाले. पार्वतीच्या आशीर्वादामुळे या शिवलीलेत बानूला यांना प्राप्त करण्याचे बळ मिळाले. याचा अर्थ काय मुनिवर? प्रभू, ज्याचे मला भय होते तेच घडले. माझ्या नकळत माझ्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडले. आता मला काही करून श्री म्हाळसा देवींना याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार. शिवाय सर्व मांगल्ये शिवरूपे जगन्मये शिव कल्याण दे नित्यम शिवरूपे नमोस्तुते. होय देवी, मी म्हणालो तसे या शिवलीलेत बानूला साधना करण्याचे जे बळ मिळाले ते श्री पार्वती देवींच्या आशीर्वादामुळेच. तर मातेला आणि बाणाईला हे सांगीन की त्या कोण आहेत? नाही, तू असे काही करणार नाहीस. मी सांगणार.
काळजी करू. मला किती त्रास झाला, किती दुःख झालं तरी ते मी सहन करेन. एक ना एक दिवस मी कोण आहे मला कळेलच. तू कशाला वाईट वाटून घेतो? माते, मला सगळं माहित असताना मी गप्प का बसू? गणेश, ह्या अवतारात तुझ्यावर विशेष दायित्व आहे. मी सगळ्यांना आज सत्य सांगणार. देवी, जर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं तर योग्य ठरेल. हो, पण मी त्याची माता नसले तरी त्याचं प्रेम आहे माझ्यावर. प्रेमापोटी बोलतो आहे तो. माझ्या मनाची काय उलाढाल होते आहे हे कुणाला नाही कळलं, पण त्याला कळलं. म्हाळसा, तू त्याला समजावून सांग, तो तुझं ऐकेल. गणेशा, तुला सत्य काय आहे ते ठाऊक आहे ना? हो, पण तू ते मला सांगू नकोस. पण का? एक ना एक दिवस सत्य काय आहे हे मला कळेलच. मी ते समजून घेईनच. तुझी माता कशी आहे तुला माहिती आहे ना? मला जर ते अवघड वाटलं तर सगळ्या ब्रह्मांडाचा कण आणि कण मी शोधेन आणि सत्य बाहेर काढेन. मग ते कुठेही दडलेलं असो, खूप काळ ते सत्य माझ्यापासून लपून राहणार नाही. मला हेच तुझ्याकडून हवे आहे. बाळाई, तूही मातेसारखा आग्रह धरला तर तुलाही सत्य कळेल. वयजी, तुम्ही सांगितलं तसंच मी करल जी. मग आख्यान सुरू करायला विलंब नको. नारायण नारायण. देवा, आता आजच्या आख्यानाला प्रारंभ करतो. शिव शिव म्हणता वाचे, मूळ नर आहे पापांचे, ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती, जो जगतात्मा सदा शिव, यासी वंदिती कमलोद्भव, गजास्त्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र, जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अर्पणा हृदयाब्ज मिलिंद, शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दया. नारायण नारायण. तर मणिमल्लांच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, त्यांचा समूळ विनाश करण्यासाठी सप्तर्षी श्री विष्णूंच्या सहाय्याने कैलासात श्री महादेवांचे सहाय्य मागायला पोहोचले. त्यांनी महादेवांसमोर आपले गाभाणे मांडले. त्यांच्या आवाहनामुळे श्री महादेवांचा आणि श्री पार्वती देवींचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी मणी आणि मल्लांना युद्धासाठी आव्हान दिले. मणिमल्लांनो, युद्धासाठी सिद्ध व्हा.
कार्तिकेय, या युद्धाची मी घोषणा करतो आहे, तेव्हा सिद्ध व्हा. महादेवांनी सांगितले की या युद्धासाठी ते एक अशी शक्ती निर्माण करतील की ज्याने या युद्धाला आरंभ होईल. नारायण नारायण. आणि महादेवांनी आपल्या जटांमधून ती शक्ती निर्माण करण्याचे ठरवले. मी अशी शक्ती निर्माण करतो आहे की जी या युद्धाचा आरंभ करेल. दैत्याने जे अशुभाचे थैमान घातले आहे त्याचा विनाश व्हावा म्हणून हे भूतमारी तुला जागे केले आहे. माझी तुला आज्ञा आहे की जा आणि त्या दैत्यांना यमसदनी पाठवून ये. त्यांच्या रक्ताने नद्या वाहिल्या तरी चालतील, पण सत्यासाठी रक्तपात अपरिहार्य आहे. हे भूतमारी, सहस्त्र दैत्यांना घेऊन तुझी सुद्धा शांत कर. त्यांना स्वाभाविकपणे आत्मज्ञान व्हावं असं मला वाटतं, आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोच आहे. परंतु आधी कुणाला कळणार असं तुम्हाला वाटतंय? प्रधानजी, तुम्ही असा काही प्रश्न विचारत आहात की जणू काही तुम्हाला ठाऊकच नाही. त्यासाठी मला आता भविष्याच्या गर्भात जाऊन पाहायचे नाही. ह्या शिवलीले तुम्ही कोणता निर्णय घेताय ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आधी कुणाला मूळ रूपाचे स्मरण होईल ह्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आधी आत्मज्ञान कोणाला होणार ह्यापेक्षा मी कैलासात कोणाला घेऊन जाणार याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. आत्मज्ञान कोणाला होणार ह्यापेक्षा मी कैलासात कोणाला घेऊन जाणार याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. परंतु देवा, बाणाईला काही गोष्टी खूप लवकर आठवत आहेत असं वाटतं. तिच्या मनात कोणाविषयी राग नाही, भोळी भक्ती आहे. देवा, तुम्हाला श्री म्हाळसा देवींसाठी काहीतरी करायला हवं. होय, ह्यावेळी मला तिथे तिला या ब्रह्मांडाची गुप्त रहस्य उलगडून दाखवली होती. पुन्हा तुम्हाला त्यांच्यासाठी गुरु व्हावं लागेल. मी गुरु होईन, पण तिने पुन्हा शिष्य व्हायला हवं. ते होईल देवा. ते आता एवढं सोपं नाही. ती पत्नीच्या भूमिकेतून बाहेर पडतच नाही. अमरनाथच्या गुहेत जे काही घडलं त्यातलं पुन्हा त्यांना काही सांगितलं तर तिला काही आठवण्याची शक्यता आहे. हेच की तुला तुझे मूळ स्वरूप स्मरण होण्यासाठी काय करावे ते. माझ्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करता आहात, आणि जर बानूला कळलं तर तिच्यासाठीही. गत जन्मातली एक ठळक घटना देवांना आठवली. त्याच्या संदर्भात त्यांना काही सांगायचे आहे. हो, पण मला काही समजून घ्यायचे नाही. देवा, मी येतो. लक्ष्मी देवी वाट पाहत असतील. नाही प्रधानजी, तुम्ही असे जाणे योग्य नाही. बंधू, तुम्हाला माझं बोलणं आवडलं नाही म्हणून तुम्ही जात आहात का? नाही देवी, तुम्ही एकमेकांशी अधिक बोलणं आवश्यक आहे. माझ्या मनात जे जे साचलं आहे ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहे. मी तरी काय करू? तुम्हाला हे सगळं कसं ठाऊक?
म्हणजे गणेश गडावर एक लहान बालक म्हणून आला होता. नंतर असं कळलं की तो एक दिव्य बालक आहे. आज तो माझ्या गतजन्मातील शंका सोडवतो आहे. तुम्हीही तसेच कोणीतरी आहात का? देवी, राज्यकारभाराचा अनुभव असलेला मी एक सामान्य माणूस आहे. देवांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी मोकळेपणानं बोलतो. पण जेव्हा मला स्मरण होईल तेव्हा मला काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे कळणारच. मी देखील त्याच दिवसाची प्रतीक्षा करतो आहे. येतो मी. भासा, तुझ्या शब्दांमुळे कोणी दुखावले जाणार नाही हे पहा. ते माझे बंधू आहेत. मी त्यांना काही नाही म्हटलं. ते तुमच्यासाठी होतं. तुम्ही मला जे जे दुःख दिलं आहे ते मला रात्रंदिवस चलत राहतं आणि म्हणून मी बोलते. म्हाळसा, म्हाळसा, तुला ह्यातून बाहेर पडायला हवं. तुझ्या दृष्टीला आता जे काही दिसत आहे त्याही पेक्षा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुझ्या दृष्टीला आता दिसत नाही आणि त्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत. माझ्या हाती काय लागणार आहे त्यातून? ते समजून घेणं तुझ्यावर अवलंबून आहे. म्हाळसा, हे अंतपुरात आले आहेत असं कळलं. ते मघाशीच गेले. तुमची आणि त्यांची चुकामुक झाली असेल कदाचित. लक्ष्मी देवी, तुम्ही जर घाईत नसाल तर मला तुमच्याशी बोलायचे आहे. हो, बोला ना. यांनी मला सांगितलं की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला दिसत नाहीत. त्या मला समजून घेणं आवश्यक आहे. प्रधानजी आणि हे कोणत्या तरी दिव्य अद्भुत घटनेबद्दल बोलत होते. मला माझ्या गतजन्माचे स्मरण व्हावे म्हणून हे विशेष प्रयत्न करणार आहेत असंही हे म्हणाले. तुम्हाला याविषयी काही ठाऊक आहे का? म्हाळसा, तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचं स्मरण व्हावं म्हणून श्री खंडेराय काय विशेष प्रयत्न करणार आहेत हे मला ठाऊक नाही. परंतु मी तुम्हाला इतकंच सांगू शकते की श्री खंडेराय म्हणाले तशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या दृष्टीला आता दिसत नाहीयेत. त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. म्हणजे तुम्हाला देखील हे सारं ठाऊक आहे तर? मी त्याबाबत बोलणं उचित नाही, परंतु ह्या साऱ्याचा साक्षात्कार तुम्हाला होणारच आहे. परंतु त्या दिवसापर्यंत तुम्हाला श्री खंडेरायांची शिष्या होऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि प्रसंगी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या भूमिकेतून बाहेर पडावं लागेल. हे सगळं करत असताना मला जर माझी पत्नीची भूमिका सोडावी लागणार असेल तर मला हे जमेल असं मला वाटत नाही. नारायण नारायण. माझी शिष्या अशी चिंतेत असताना मी तिच्या सहाय्यासाठी येणार नाही असे होणे नाही. बानू, आता तू निश्चिंत राहा. मी तुझ्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी चालू आहे. म्हणजे आता भावनेला समज ठावं होणार? तिला तिच्या मूळ रूपाचं स्मरण होणार? तिला तिच्या मूळ रूपाचे स्मरण होणार की नाही हे मात्र मी आता नाही सांगू शकत. पण मी इतकं मात्र सांगू शकतो की मी तिला काही अशा गोष्टी आज सांगणार आहे की ज्यामुळे तिला आत्मज्ञान व्हायला सहाय्य होईल. नारायण नारायण. बानू, आता तुझे डोळे उघड.
आता तुझ्या मनात काय आहे ते विचार. महाराज, देवांनी मला सांगितलं का जेजुरी गडावर आख्यान म्हणा, आणि त्या आख्यानात तुम्ही जी कथा सांगाल त्यातनं मला आणि म्हाळसाताईंना आमच्या मूळ रूपाचं स्मरण म्हणा. होय बाजू, ते खरे आहे. आणि तुझ्या गतजन्मीच्या अस्तित्वाच्या खुणा शोधतानाचे तुझे प्रयत्न मला दिसत आहेत. मग तुला असे साशंक व्हायला काय झाले? महाराज, आख्यान ऐकल्यावर दर वेळेला माझ्या मनात विचार येतो का हे समजा माझ्या बरोबरच का घडतंय. याचं उत्तर देखील याच आख्यानात दडलेलं आहे. या शिवलीलेत तू आणि श्री म्हाळसादेवी अशा प्रकारे श्री खंडेरायांची पत्नी होण्याचं सुतोवाच हे परमनियतीनेच करून ठेवलं आहे. ज्या क्षणी तुमच्या दोघींपैकी एकीला कोणाला तरी तुमच्या मूळ स्वरूपाचे स्मरण होईल, त्या क्षणी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. म्हणजे महाराज, मला एक सांगा का हे समजा व्हावं असं महादेवासनीच वाटत होतं. नारायण नारायण. बानू, तू तर मला सर्व काही स्पष्टच विचारते आहेस. म्हणजे तुला आख्यानातून काहीच बोध झाला नाही का? आता ते म्या कसं सांगणार. म्हणजे म्या काय विचार करते तो बरोबर आहे का चूक आहे हे म्याच कसं सांगणार. मी सांगेन, पण त्याआधी तू मला सांग की आतापर्यंत तुला या आख्यानातून काय कळलं? मला हे कळालं आहे का मागल्या जन्मात माझा कैलासाशी संबंध होता आणि महादेवांचा आशीर्वाद माझ्या संग होता. नारायण नारायण, तू अगदी योग्य विचार करते आहेस. आज मी तुला सांगतो की या जन्मात तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याचं बीज हे कैलासातच रोवलं गेलं होतं. महाराज, देवांनी हो समजा आख्यानाचा घाट कशा पाय घातला आहे आठवलं महाराज. आज पतूर आख्यानामध्ये काय काय घडलं झालं ते समजा आठवलं मला. त्या दिवशी देवांनी सांगितलं का आख्यानामध्ये शंकांचं निरसन हे ते मुलगा करेल. ते मुलगा म्हणजे ते गणेश. अहो महाराज, ते गणेश मला अगोदर बी भेटला आहे आणि भेटून त्यांनी मला विचारलं का बानाई खंडेराय होता आले तर त्यासनी तू ओळखशील का. मला अगोदर काय बी कळलं नाही. आता समजा ध्यानात येत आहे बघा माझ्या. अहो महाराज, म्हणजे त्यासनी ठाव होतं का म्या खंडेराय तता आल्यावर त्यासनी ओळखणार नाही ते. नारायण नारायण. बानू, या आधीही ते तुला तुझ्या वस्तीवर भेटायला आले होते. हा, तेव्हा तुला येऊन भेटण्या अगोदर ते या जेजुरीतूनच तुला भेटायला यायला निघाले होते. आणि त्यावेळी त्यांनी तुला जो प्रश्न विचारला होता तोच त्यांनी श्री खंडेरायांनाही विचारला होता. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.